चला मैत्रिणींनो, आज बनवूया आपण जुन्या टी शर्टची पिशवी, जी मी तुम्हाला दाखवते आज बनवून. तर आज आपण हे जुन्या टी शर्टने हे बनवूया, आपलं पिशवी बनवूया. जसं भाजी वगैरे आणतो ना आपण, तर हे बघा, हे माझ्या मुलाचं टी शर्ट आहे. तर त्याने आपण आज काहीतरी नवीन करूया आणि आम्ही शिकतो पण आहे. आता मशीन आणल्यापासून आज पहिल्यांदा आम्ही काहीतरी शिवून बघतोय. आज काय ना, बाहेर खूप पाऊस आहे ठाण्याला, भरपूर सकाळपासून खूप पाऊस पडतोय आणि आता आमच्याकडे वेळ आहे. तर म्हटलं थोडं बसून काय करूया, बाहेर आता चालायला पण नाही जाऊ शकत मी. आज खाली चालायला जाते ह्यावेळेस मी संध्याकाळची, पण पाऊस भरपूर येतोय. आमच्या P3 वरती खूप पाऊस आहे आणि मला चालायला आता काय नाही, तर वेळ आहे. तर आणि सुनबाई पण आता आली आहे जॉब करून, मुलगी पण आली आहे. म्हटलं आम्ही काहीतरी आता बनवूया. तर त्याकरता आम्ही पिशवी बनवतो. आता हे सगळं आम्ही साहित्य घेऊन बसलोय. आता नवीन शिकतोय आम्ही. आणि ह्या जो टॉवेल आहे, हा आमचा जुना टॉवेल आहे माझ्या मुलाचा. तर आता त्याला आम्ही उपयोग करूया. याच्या पिशवीला आम्ही त्यातनं अस्तर लावूया याचं, आणि ह्या टी शर्टमध्ये पिशवी करूया. तर तुम्ही पण बघा. आणि असं काय नाही की अगदी परफेक्ट होईल आमची पिशवी, जशी येईल तशी तुम्हाला आम्ही दाखवतो. तर मैत्रिणी बघा, हे आम्ही आता आहे ना, हे टी शर्ट टाकलंय. हे जुनं टी शर्ट आहे. तर आता हे आमच्याकडे सगळं आहे. हे मेजरमेंटला टेप पण आहे, कात्री आहे, पेन आहे, सर्व. पण आम्ही याचा काहीच उपयोग करणार नाही आज. आपण आता आहे ना, बिना मोजमापीने हे पिशवी करूया आणि तुम्हाला ही दाखवते. आता हे टी शर्ट टाकलंय. तर आता ही जी लाईन दिसते टी शर्टची, हा वरचा भाग आहे टी शर्टचा आणि हे खालचा भाग आहे टी शर्टचा. आता ह्या टी शर्टला ह्या लाईनीवरनं आपण कापूया. आणि हे जे अस्तर आहे, हे पण त्याच मापाचं असं ठेवून आपण याला असं अस्तर पण असं ठेवूया. आणि हे पण अस्तर त्याच मापाचं काढूया. हे इतकं आम्हाला कापून घ्यावं लागेल. हे आहे आणि हे असं, हे अस्तर पण असं इतकं कापावं लागेल. इथून इतकं हे कापावं लागेल असं. हे अस्तर पण त्याच मापाचं कापून घेऊ. आणि हे पण मी, तर हे कापल्यावर मी तुम्हाला दाखवते परत. तर हे बघा, आता मी हे टी शर्ट कापते. कात्री फार जुनी यांची, याच्याने कापलं जाते. हे बघा, कापलं जाते. आणि अशा प्रकारे ह्या लाईनवरनं असं कापून घेऊया आपण. पूर्ण या लाईनवरनं असं इथून ही लाईन ठेवली आहे आम्ही. मैत्रिणी, मला थोडं कापायला माझ्या हाताने होत नाही आहे, तर माझ्या सुनेला सांगते मी. हे बघा, आता हा वरचा भाग असा निघालाय हा टी शर्ट. हा आपण ठेवूया, यालाही उपयोगात घेऊया. आता हे असं पूर्ण कापून घेतलंय हे टी शर्ट. तर याला दोन बाजूने तर पॅकच आहेत हे, आणि दोन बाजू आता ह्या अशा आहेत. यांना आपण सिलाई मारूया. आता याला अस्तर कापूया. तर अस्तरचं मोजमाप करूया. हे अस्तर आम्ही जुना टॉवेल लावतोय आतमध्ये. कारण हे जे कापड आहे ना टी शर्टचं, ते थोडं असं लोंबकून जाईल काही वस्तू टाकली का त्यामध्ये, म्हणून आम्ही याला अस्तर लावतोय. तशी अस्तर लावायची गरज नाहीये, पण तरीही ते कसं होईल ना, हे कापड थोडं असं याचं आहे जर्सीच्या कापडासारखं. तर याला थोडं अस्तर टाकतो आणि मग ती पिशवी छान अशी कडक राहील त्याच्यामध्ये. आता हे टॉवेल घेतलाय. हे जो जुना टॉवेल घेतलाय ना आम्ही आता, तर त्यात हे आहे ना, याला हे कापून घेतो आधी. हे सर्व कापून घेतो. कारण ते मध्ये जाईल तर सिलाई मारायला आहे, म्हणून हे कापून घेतो आता. कापून घेतलं. आता हा टॉवेल ठेवून असं हे थोडी जागा ठेवली त्याला. आता कापून, आता याला पण असं कापून घेऊ.
आमच्याकडे चॉक नाही आहे तर आम्ही पेनाने करतो याला. पेनाने करून घेतो. टॉवेलचं असं आम्ही या मापाने आता कापून घेतोय. हा अंदाजे कापतोय मैत्रिणींनो. असं आम्ही काही एवढं परफेक्ट टेलर नाही. हे आज फर्स्ट टाइम आम्ही शिवून बघतोय. मशीन आणल्यापासून वेळ न होता आज थोडा पाऊस पडतोय त्यामुळे आम्ही बसलोय कापायला. आता हे बघा, हे आपण मधलं अस्तर कापलं आहे हे टॉवेलचं. आता ह्याच मापाचं परत एक तुकडा कापून घेऊया. त्याचा तुम्हाला आम्ही दाखवतो परत तुकडा कापून. तुकडा आहे ना त्या तुकड्यानेच कापता. असं हे आम्ही असंच कापतोय. असं काही माप वगैरे काही नाही घेत आहे. हा टेप तर आम्ही असाच ठेवून दिलाय बाजूला. पेन टेप हे असंच आम्ही कापतोय आमच्या माप अंदाजाने. हां आता इथून कापतो. करून बघतो. आलं तर व्यवस्थित बघूया मशीनवरती कशी चालते. मशीन पण इतकी चालत नाहीये ना अजून. ती बंद होती ना म्हणून आता बघूया कशी चालते ती मशीन. का थोडंसं हे झालं आमचं. आता हे कापून झाले. हे दोघंही अस्तर झालं आतून, म्हणजे दोघं बाजूला लावायला. आता आमचं हे अस्तर झालं. आता आम्ही यावरती असे हे टी शर्ट ठेवूया. हे ठेवलं आणि याला सिलाई मारूया दोघं बाजूने. थोडं अजून कापावं लागतील आम्हाला सिलाई मारताना. तर आता बघा हे दोघं बाजूचे हे अस्तर झाले. हे एक झालं तुकडं आणि हे एक झालं. आता आम्ही याला सिलाई मारूया. असं याला घेऊन आम्हाला अशी सिलाई मारावी लागेल. तेल टाकलं होतं, थोडं ऑइली झालंय. आता तेल टाकलेलं आहे आम्ही त्यात. दुपारीच तेल टाकून ठेवलं होतं. तर संध्याकाळी बघूया. आता यांचं काम झालं, हिचं ऑफिसचं. मुलगी पण आली. आता आम्ही म्हणून तेल टाकून ठेवलं होतं. बघूया आता ही चालते का मशीन, कशी चालते म्हणून. थोडा फरक पडला म्हणजे थोडं इझी चालते की तेल टाकल्यामुळे. आता हे मशीनचं तर आधी मैत्रिणीने तुम्हाला सांगितलं होतं की धागा वगैरे कसा लावायचा असतो. त्या आधीचा जो व्हिडिओ बनवला आहे ना मशीनचा तो बघा तुम्ही आमचा. मी वाटलंच त्यात लिंक टाकून देईल व्हिडिओमध्ये, या व्हिडिओमध्ये. आणि तो व्हिडिओ बघा तुम्ही. आता मी हा कापड आणि हे अस्तर हे यात लावलं आहे आणि याला सिलाई मारते. आता हे असं लावलं हे कापड. आता ही मशीन चालली पाहिजे. मला पण एक्सपिरियन्स नाही आहे पण मी हे दाखवते एवढं. आता हे अस्तर आणि हा कापड हे दोघं सोबत आलं पाहिजे. असं वाटलंच आपण थांबून जायचं. हे बघा, हे आली आहे सिलाई. याला पण येते, यालाही येते सिलाई. कारण ही हाताची मशीन आहे ना, तर याला थोडा वेळ लागतो आणि आम्हाला प्रॅक्टिस पण नाही आहे. आणि एकाच हाताने सर्व करायचं म्हटलं तर आपल्याला ना. आता याला असं फिरवून घ्यायचं. इथे परत हा कापड लावायचा आणि हे खाली टाकायचं. आता परत याला, आणि ही बाजू कापली होती ना आपण, तर इथे सिलाई मारते मी आता.
आता आम्ही पिशवीपासून सुरुवात केली आहे. बघूया ही जमली तर मग आम्ही अजून तुम्हाला काहीतरी पुढे दाखवूया आणखी परत शिवून. घरातल्याच वस्तू कापडांनी, जुन्या कापडांनी आधी, मग नवीन नवीन कापड बघूया. अजून तर जुनं कापडाचंच काहीतरी शिवूया. तर ह्या मशीनला कवर पण शिवायचं आहे आणि कॅपरेन शिवायचं आहे आम्हाला. आणि भांडी घासतो ना तर पूर्ण ओले होऊन जातो बेसिनजवळ. ही अशी सिलाई आली आहे खाली, कारण आम्ही काळा धागा टाकला आहे आणि वर व्हाईट धागा लावला आहे आणि खाली बॉबिनला काळा धागा टाकला. आता ही बाजू म्हणजे 3 बाजू आहेत आपल्या. कापड असं नीट लावून घ्यायचं. जुने कापड असतात ना तर ते थोडे असे लूज पडलेले असतात. नवीन कापड आणि जुन्या कापडामध्ये भरपूर फरक पडतो. सिलाई बघत राहायचं येते की नाही येते. कधी कधी धागा तुटून जातो आपला बॉबिनचा. ही सिलाई 3 साईडने आम्ही मारून घेतो. पहिली 3 बाजू झाली. आता हे 3 बाजूने झालं आमचं. त्याला आपण काढूया. अस्तर बघा एका बाजूचं झालं. हे आपण असं बघा ह्या साईडने हे अस्तर झालं एका बाजू. आता आपण असं हे केलं आहे ना असं उलटं त्याला, तर हे एका बाजूचं अस्तर होऊन जातं. थोडं अगदी लूज होतं ना तर असं झालं बघा. थोडं टाईट झालं बघा. त्यात काही वस्तू टाकली ना तर ती लोंबकणार नाही. कापड कसं आहे ना म्हणून. आता ह्या बाजूचं लावते मी. ह्या बाजूचं लावून तुम्हाला दाखवते. ह्या बाजूला लावलो मी तर ह्या बाजूला लावते. हे तुकडं आहे ना तर हे बघा हे 2 बाजूने मी आता सिलाई मारली. यालाही इकडनंही असं पूर्ण हे 3 बाजूने सिलाई मारून घेतली आणि हे टॉवेलचं तुकडं जोडलं त्याला टी शर्टला. आणि ह्या बाजूने पण हे 3 बाजूने सिलाई मारून घेतली. आणि हे जो कापड आता आहे याला मी कापून टाकणार. आणि आता हे 2 बाजूने बघा 2 हे अस्तर झाले. आता ह्या टी शर्टला असं आपण उलटं करूया. 2 बाजू आणि हे मध्ये अस्तर गेलं जुन्या. आता हा जो हे उरलेला आहे ना यालाही मी असं फोल्ड करून आणि याला जाड करून घेते आणि तुम्हाला सिलाई मारून दाखवते. हे असं मध्ये आतमध्ये याला दुमडून घेते आणि सिलाई मारते. म्हणजे हे बंदच्या जागेवरती ते बंद राहतील. आता तर ते जाड राहील. म्हणजे वजन हे घेतलं पिशवीमध्ये तर ती जरा वजन पेलू शकेल पिशवी. हे असं फोल्ड करून परत सिलाई मारून तुम्हाला मी दाखवतो. बघा 2 साईडने मला पिशवी अशी हे असं मध्ये आतमध्ये सिलाई मारते. हे झालं मटेरियल. हे पूर्ण मी तुम्हाला सिलाई मारून दाखवली. आता मी म्हणजे मारून घेतली कारण मला एका हाताने होत नाही व्यवस्थित म्हणून. हे बघा इथून पण हे अस्तर लागलं असं पूर्ण. आणि हे मी कापून टाकेल. आता हे जे उरलेलं कापड आहे हे कापून टाकेल. आणि हे ह्या साईडने पण झालं मारून. आता हे सगळं फोल्ड झालं. हे इथे पण मी असं सिलाई मारून घेतली. इथे पण अशी सिलाई मारून घेतली. एवढी अशी स्वच्छ नाही आहे तरी आता पहिल्यांदा करते तर अशीच येणार सिलाई मला तरी वाटते. कारण पहिल्यांदाच बसलो होतो मशीनवरती. आता ही 2 बाजूने अशीच सिलाई झाली. 2 बाजूने अस्तर झालं. आता याला आपण असं उलटं करूया. हे बघा हे झाली पिशवी. थोडी तिरकी तरकी दिसते पण हां बरी आपली शिकतोय ना आम्ही आता. हे बघा हे झाली. आता
हे आतमध्ये गेले, दोघं बाजूने अस्तर लागले, ह्या बाजूने अस्तर लागले, हे दोघं मध्ये अस्तर गेले आणि हे आपण सरळ पिशवी झाली आहे. आता आपण यांना बंद लावूया. इथे एक बंद लावूया, इथे एक बंद लावूया, दोन अशी बंद लावूया बसलायला. बरोबर. मग काय आता बघूया आता जमते का. 1 तास झाला आम्हाला. हे 4 शिलाई मारायला 1 तास लागला आम्हाला. टेलर जर झालं तर आमच्याकडे कोणीच ब्लाऊज देणार नाही, कारण 1 महिना लावून देऊ एक पिशवी शिवायला हवी. पण आता ही बघा असे छान वाटते आणि ही ना थोडी जाड पण झाली बघा आता. म्हणजे थोडं वजन पण घेऊ शकते त्याच्यामध्ये काही असलं तर, म्हणजे वजन नेऊ शकतो आपण, कांदे बटाटे वगैरे असं आणायला. मी तर अशी म्हणजे टांगणारच बंद लावते, नाही तर अशी टांगायला आपल्याला बरी पडेल दोघं बाजूने, आहे ना. आपण असं लावूया, इथून मोठा बंद लावूया म्हणजे टांगायला बरी पडेल हातात घेण्यापेक्षा. एकच मोठा बंद लावतो. बघू तर खरं असं लावून बघतो. तुम्हाला हे बंद वगैरे कापून मग मी तुम्हाला परत दाखवतो. हा आता आम्ही म्हणजे ना पिशवीला बंद करूया. बंद म्हणजे टांगायला आपला हातात पिशवी घ्यायला. तर हे याला हे जे टी शर्टचं वरचा भाग होता ना त्यातलंच आम्ही कापड काढतोय. असं इथून काप, इथून चौडं पण कापलं तरी चालेल. हो ना, चौडं पण लागेल ना, ते आपल्याला फोल्ड करून घेऊया आपण. 2 बंद शिवायचे, दोघं साईडने 2 बंद लावावं लागतात. हे बघा आता हे असं कापलं ना आम्ही, तर याचे आता 2 बंद शिवूया आम्ही. इथून पण कापून घेऊ, नाही तर मग यालाच आपण डबल जाड करूया. असं फोल्ड करून एक करूया आणि आता परत एक कापून घ्या. हा काप इथून इथे थोडंसं, ते तर जाड झालं तरी चालेल आपल्याला. हा का हे पूर्ण टी शर्टचा उपयोग झाला बघा. पूर्ण टी शर्टचं कापड कामात आलं त्या पिशवीला. एवढंच भाग वाया जाणार आहे आता इतका. फक्त हे बाकी सगळे बंद लावायचे आहेत आम्हाला, तर या टी शर्टचं लावून घेऊ. ही माझ्या मुलाचं टी शर्ट आहे. आता त्याला माहिती नाही आहे त्याचं टी शर्टचं आम्ही काय केलं आहे. तो आल्यावरती बघेल त्यामध्ये की ते टी शर्ट कुठे गेलं. कारण हे जरा बरं होतं, पिशवीसारखं वाटत होतं, लायनिंगवालं टी शर्ट होतं ना, आम्ही कापून टाकलंय मैत्रिणीनं. तो आता आला ना तर विचारेल माझं टी शर्ट कुठे गेलं, तर आम्ही त्याला पिशवी दाखवूया. हा हे पिशवी आहे आता शिवलेली. हे बघा, हे एक कापलं आणि हे एक असं कापलं. आता ह्या पिशवीला ते असं बंद लावायचे आहेत ना आम्हाला असे पूर्ण, तर याला आम्ही असे फोल्ड करूया म्हणजे असे बंद लागतील. ते असे बंद लागतील बघा पिशवीला. असं झोलासारखं होईल असं. आणि एवढं मोठा लावतो पूर्ण की ते वजन पूर्ण हे होईल, खांद्यालाही आपल्या जळणेला ना. असं लावून बघतो आणि तुम्हाला दाखवते मी परत. असं हे आतून लावावं लागतात हे बंद. आधी याला असं फोल्ड बारीक असं बंद करावं लागेल नाड्यासारखं आणि मग त्याला लावावं लागेल. मी तुम्हाला दाखवते शिवून पण करते आणि असं बंद शिवणार त्याला. त्याला आधी इथे लावून घेते मशीनला. यात असं करून घेते आणि मग आता ह्या बदलीला असं फोल्ड करणार इथून, किंवा इकडनंही असं फोल्ड करू शकतो ना. असं बंद करणार. हे बघा असं थोडं चौडा इतकं शिलाई मारून दाखवते मी तुम्हाला. असं बंद. राहू दे, थोड्या वेळाने दाखवू. बंद शिवतोय तर ह्या बंदला सिलाई मारते मी तुम्हाला दाखवते. हा बंद शिवलाय. त्या टी शर्टचंच कापड उरलं होतं, वरचा भाग होता तो, त्यातलंच काढलं आम्ही ते.
लांब लांब. आणि त्याला कापून असं लांब 2 भाग करून त्याला फोल्ड केलं आणि आता बंद शिवून घेतला. याला असा बंद झाला ना, याला परत अशी 2 वेळा सिलाई मारून घेतली म्हणजे तो सिलाई निघणार नाही, कारण तो आपण टांगणार ना खांद्यावरती. ते थोडं जाड राहायला पाहिजे. या प्रकारे 3-4 सिलाई मारून घेतली मी त्याला. आणि त्याला जाडसर करून घेतली आणि थोडा चौडा ठेवला पट्टी, नाही तर तो खांद्यावरती जमा होऊन जाईल. मग अशा सिलाई येते त्याच्यावरती. 3-4 सिलाई मारून घेतल्या मी. या बाजूने पण येतात. असं बघितलं तर एवढा मोठा नसतो, पण आम्ही ही पिशवी खांद्यावर टांगाय कसा करतोय. असे हातात घ्यायला नाही, खांद्यावर. हा दुसरा बंद आहे. आता याला सिलाई मारते मी. यालाही असंच केलंय, कापलं आणि त्याला डबल फोल्ड करून आणि त्यात सिलाई करून घेऊ. बघा, थकून गेली व्हिडिओ काढून, कंटाळून गेली. एक पिशवी शिवायला 2 तास लागले. 2 तास होऊन गेले आम्हाला पिशवी करत. अजून बंदच जोडलेलं आहे. झालं, सिलाई होऊन गेली आता आमची. हे 2 असे 2 बंडल झाले. आता आम्ही या पिशवीला असे जोडू. तर बघूया कसं जोडायचं. हे मार्क केलेत बघा. हा एक केलाय, हा एक मार्क केलाय. दोघं बरोबर आहेत का बघ, मोजून असे दोघं बरोबर करतोय. भूक पण लागली आहे, आता जेवायचं आहे आम्हाला. कापून टाकूया. हे आता बंद लावते मी. असं याला ना थोडं हळूहळू करावं लागेल, कारण हे बंदला जाड आहेत ना, हे तर सुई तुटायची भीती वाटते. तर हे असं असं हळूहळू फिरवावं लागेल. आता ही बघा असं झालं, इथे सिलाई मारली. आता परत याला उलट करून इथे सिलाई करावं लागेल. हे बघा असं. आली ना. बघते मी आले की सिलाई याच्यावरती. ही आली बघा सिलाई. हे 2 सिलाई आली. हे असंच आता ह्या असं मागे पुढे करून ही सिलाई अशी. याला हे जाड आहे ना खूप. हे बंद बघा, इथे पण जाड आहे आणि इथून जाड कापड अस्तर पण आहे त्यामध्ये आपलं लावलेलं. तर ते असं मारावं लागेल सिलाई. आता परत त्याला असं करू. परत इथून सिलाई मारावं. ही बघा बंद लावले मी त्याला, ह्या पिशवीला. आणि इकडनं पण असे बंद लावले दोघं. आणि ही पिशवी बघा रेडी झाली पूर्ण. यामध्ये आम्ही आता ही उशी टाकली आहे आणि तुम्हाला दाखवतोय की बघा हे सामान
घेऊन ही उशी कशी पिशवी कशी वाटते. आणि हे बघा हा झुला आमचा तयार. आपण याला ना चेन पण लावू शकतो बघा, अशी चेन पण लावू शकतो आपण इकडनं आणि मग अशी पॅक करायला ती चेन पण आपलं बाहेरून आपण आणून आणि लावू शकतो. बघा आता हा झुला वगैरे असा रेडी बघा किती छान झालं असं भाजी वगैरे आणायला. आणि ही आमची पहिली सिलाई आहे. ही कशी वाटली तुम्हाला? हे बघा झुला बाजारात न्यायला असा रेडी झाला भाजी वगैरे न्यायला. आणि बंद पण असे मजबूत लावले थोडे की वजन थोडं पेलवलं जाईल त्याच्यावरती. दोघं साईडने बघा असं झालं रेडी. हे बघा असा. हां आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तो आधीचा व्हिडिओ तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला आमच्या व्हिडिओला. आता हा सेकंड पार्ट केला आम्ही म्हणजे मशीनचा. तर यालाही तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि परत मी पुढच्या व्हिडिओ तुम्हाला परत दाखवेल काय नवीन शिवलं ते परत दाखवते तुम्हाला परत. धन्यवाद मैत्रिणींनो.